अशा थंडीमध्ये कुल्फी खायचा मजाच वेगळा असतो ना. तर या तर सगळेजण कुल्फी खायला, थंडी खूप आहे, एकदम काकडायला लागलेली, तरी पण दीपकनं कुल्फी घेऊन आलेली आहे. टायमिंग सांगितलं रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि स्वयंपाक वगैरे झालेले रात्रीचं, पण जेवण कुणाला करायचं नाही, सगळ्यांनी कुल्फी घेऊन बसलेली आहे. हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. टायमिंग बघू शकता, सकाळचे 8:15 वाजलेले आहेत. आजचा वार मंगळवार आहे, तारीख आहे 30 जानेवारी. सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. टिफिनही झालेला आहे, दिनेश कॉलेजला गेलेला आहे, दीपक गॅरेजला गेलेला आहे, म्हणजे त्याच्या पप्पाच्या ठिकाणावर दीपक गेलेला आहे. हे गेलेले आहेत काल तिरुपतीला. तर आणखीन यांना फोन वगैरे केलेले नाही, कारण उठल्यापासून ही जी कामाची धावपळ होती ना ती झालेली आहे. आता इथून नंबर आहे पाणी भरून घेणं, पूजा करणं आणि यांना फोन लावून विचारते की कुठे आहेत. आणखी इतक्या लवकर पोहोचणार नाहीत ते, म्हणजे काल दुपारी 4 वाजता ट्रेनमध्ये बसले ते, प्रवास चालू झालेला आहे. तर आणखीन पोहोचले नाहीत. म्हणत होते कालच जातेवेळेस की 11-12 तरी वाजणारच आहे जाण्यासाठी. तर आता एक वेळा फोन लावून विचारते, आणखीन पोहोचले तर नसावे. चहा वगैरे नाश्ता काय करणार नाही, चहा तरी झालेलाच असावा. तर असं आता मी देवपूजा वगैरे करते आणि स्वयंपाक झालेला आहे जे रोजचा आहे. आता इथून पुढची कामं काय आहेत, तर मला स्टँड ठीक करायचं आहे. खूप दिवस झाले ते कामच राहून गेलं. ती कामं खूप सारी झालेली आहेत, तर आज ते काढणार आहे. तर बघू शकता काय अवस्था झाली आहे स्टँडची, कपडा एकही भेटे ना, आज ते काढणार आहे. खूप झालेले, आणखीन चहाही झालेला नाही मॉर्निंगचा, कारण हे जात असतात त्यामुळे लवकर चहा बनवते मी. आज चहा वगैरे काहीच नाही, आणखीन दूध पण आलेलं नाही आहे. आणि वातावरण बघू शकता छान झालेलं आहे. चिमण्यांची चिवचिव चालू आहे पहाटे 5 तर चला, ते माझी साथीदारी, जसं मी उठते तसं तेही 5 वाजता उठून त्यांची चिवचिव चालू असते. तर असं आता दीपकला एक वेळा फोन लावते, दूध आणून देईल, मग चहा वगैरे करून घेणार आहे अगोदर, मग मी देवपूजा करते, फुलंही घेऊन येते. तर अगोदर पाणी भरून घेतलं, देवपूजा केलेली आहे, नंतर पटकन स्वयंपाकी बनवला, कारण बाबांचं खूप लवकर आवरलेलं होतं आज. तर बाबांना आंघोळ झाल्यानंतर जेवायला लागतं. तर भाजी, भात, भाकरी हे सगळं बनवलं, बाबांचं झालेलं आहे. दीपक गॅरेजला गेलेला होता, आत्ता आलेला आहे, तर दीपकलाही जेवायला वाढत आहे. तर सगळी कामं खूप झटपटीने मी आवरली. व्हिडिओ काय याचा बनवलेला नाही. व्हिडिओ बनवत जेव्हा मी कामं आवरते ना, त्यावेळी खूप लेट होतो मला. तर सगळी कामं आवरली, कारण मला आज एक्स्ट्राची कामं म्हणजे काय करायचं आहे, तर कपड्याचं जे स्टँड तुम्ही बघितलेलं आहे, इतका अस्तव्यस्त आहे ना, त्यामध्ये एकही कपडा भेटे ना. दीपक तर खूप चिडीला यायला लागलेला आहे. सकाळी त्याला जायची घाई गडबड असते आणि त्यावेळी त्याला कुठलंच काही भेटत नाही. दिनेश काय करतो, स्वतःचे तर कपडे घालतो, त्याचे पण घालतो, मग त्यामध्ये त्याचेही कपडे असे ठेवतो आणि याचेही असे ठेवतो की ते नंतर भेटतच नाही. त्यालाही भेटत नाही, यालाही भेटत नाही. मग मला जाऊन ते शोधावं लागतं, मला सुद्धा भेटत नाहीत आता ते अति झालेले आहे. तर मला आज काढावंच म्हणून सगळी कामं लवकर आवरलेली आहे. तर ही सगळी कामं आवरत होते, तोपर्यंत दीपक आलेले. तर त्याला अगोदर जेवायला वाढलं, ताक बनवून दिलेलं आहे. बिना ताकाचं जेवण होत नाही. दीपक असो, त्याचे पप्पा असो, ताक खूप फेवरेट आहे सगळ्यांचं. आणि इकडं गरम पाणी ठेवलेलं आहे मी बाथरूममध्ये, कारण जे रोजचे कपडे आहेत ते पण मी आज निर्म्यात टाकलेले नाही, सकाळी लवकर टाकत असते. पण एक्स्ट्राचे कपडे जे इकडच्या रूममध्ये आहेत हँगरला, दीपक, दिनेश, त्यांच्या पप्पाचे सगळ्यांचे कपडे इकडे हँगरला असतात. तर बघून घेते, कारण काय करतात ना, अगोदरचे जे धुलेले कपडे असतात तिथंच ते ठेवतात आणून, जे काढलेले असतात. मग ते शोधून घ्यावं लागतं मला, कुठले कपडे धुलेले आहेत, कुठले धुण्याते आहेत, कुठले मला इस्त्रीला द्यायचे आहेत. यावेळी ती सगळी शोधाशोध करून मी इस्त्रीचे कपडे पिशवीत घालून ठेवते. आणि माझ्या साड्या वगैरे जिकडल्या तिकडेही पडलेले आहेत, तर ते पण मला फोल्ड करून ठेवायचे आहेत. सगळे ब्लाऊजही इकडे तिकडे झालेले आहेत, म्हणजे कुठल्या साडीवरचं कुठलं ब्लाऊज आहे भेटत नाही, कुठल्याही साडीवर कुठलेही घालते, कारण ते वेळेत भेटत नाही, सकाळी घाई गडबड असते. तर असं आज हे सगळंच काढणार आहे मी. तर अगोदर जे हँगरचे कपडे आहेत ते सगळे मी काढून घेते. आणि कालचा यांचा गॅरेजचा युनिफॉर्म, म्हणजे काल दुपारी हे निघाले, तर ते कालचे कपडे तिथंच आहेत अडकवलेले. तर त्याच्यामध्ये काय काय सामान सगळं काढून ठेवत आहे. आणि कपडे सगळे मी भिजत ठेवणार आहे, आणखीन धुणार नाही, कारण जी रोजची कामं आहेत ते आवरले की असं वाटतं की सगळंच काम झालेलं आहे, नंतर दुसरी एक्स्ट्राची कामं करायला नकोशी वाटतात, म्हणून मी ही कामं ठेवणार आहे. आणि अगोदर हे सगळे कपडे मी फोल्ड करून ठेवणार आहे. तर स्टँड बघू शकता कशा प्रकारे झालेले, वरती तितके झालेले, पिशवीमध्ये वेगळेच कपडे आहेत, नंतर साईडला वेगळेच ठेवलेले आहेत, स्टँडमध्ये तेवढेच ठेवलेले आहेत. बघितलं तर असं वाटतं की स्टँडमध्ये इतके कपडे बसणार नाहीत, तरी पण जबरदस्तीने आपण ठेवलेले आहेत, पण तसं नाही आहे. जेव्हा मी सगळे कपडे काढून फोल्ड करून ठेवले ना, त्यावेळी तुम्ही स्टँड बघा कशा पद्धतीने, म्हणजे आणखीन कितीही कपडे आपण ठेवू शकतो, कारण कपडे कितीही असो व्यवस्थित घडी घालून जर ठेवलं ना आपण, कितीही कपडे तिथं बसतात आणि व्यवस्थित वाटतं. पण अशा पद्धतीने अस्तव्यस्त झालं ना, त्यावेळेत असं वाटतं की गबाळ बघावं, तिकडे गबाळ असं वाटतं. तर असं इकडं जे कपडे मला धुवायचे आहेत हँगरचे सगळे मी घेऊन आलेले, जे इस्त्रीचे आहे ते पिशवीत काढून ठेवलेले आहेत. गरम पाणी घेतलं, थोडंसं कोमट पाणी करून मी त्यामध्ये कपडे भिजत ठेवते, कारण यांचा गॅरेजचा युनिफॉर्म, त्यावरती खूप सारे असे डाग असतात, ऑइल ग्रीस हे ते लागलेले असतात, ते असेच निघणार नाहीत. मग थोडा वेळ मी भिजत ठेवते कोमट पाण्यामध्ये, तेव्हा कुठे ते स्वच्छ निघणार आहे. तर इथं
कोमट पाणी केलेलं आहे, निरमा टाकला आणि त्यामध्ये एक एक कपडा मी अगोदर जे रोजचे कपडे आहेत मुलांचे वगैरे ते मी अगोदर निरमा टाकते आणि शेवटला यांचे कपडे टाकते. कारण अगोदरच यांचे कपडे टाकले तर त्याचं सगळं घाण त्या कपड्याला लागतं, म्हणून शेवटला घालत असते. आणि एक अर्धा तास मी भिजत ठेवणार आहे. अर्धा तास काय जे 1 तासही होणार आहे, कारण जे स्टँड काढायचं ना त्यामध्ये मला किती वेळ लागेल काय माहिती. तर असं भिजत ठेवलेले आहेत, बकेटी भरून ठेवलेलं आहे. टायमिंग बघू शकता, यावेळेस 10:30 वाजले सकाळचे. तर आता मी सुरुवात केली आहे, आता बघूया किती वेळ लागणार आहे. तर सगळे कपडे मी काढून खाली टाकत आहे अगोदर, नंतर एक एक फोल्ड करून ठेवणार आहे. काय झालं सगळे एका जागी झाले, ते जीन्स पॅन्ट नवीन, नाईट पॅन्ट, टी शर्ट सगळंच एकत्र झालेलं आहे. हे सगळं काम दिनेशचं आहे, दिनेशच असं करतो. आणि कपडेही कसे ठेवतो ना, एक पॅन्टचं पाय उलटं असतं आणि एक सवाशे असतं, काढायचं आणि तसंच ठेवायचं. ते धुलेलं आहे का धुलेलं नाही ते पण विचार करत नाही, नंतर मला पण भेटत नाही, असं होतं. आणि आता कॉलेजचा युनिफॉर्मसुद्धा घालून जात नाही तो कॉलेजला. जे रोजचे कपडे आहे डेलीचे जीन्स पॅन्ट वगैरे तेच घालून जात आहे, कारण ते कपडे आता खराबही झालेले आहेत आणि पुढे लागणारे नाहीत, त्यामुळे नवीन घेतलेले नाहीत. आणि अगोदरचे खराब झालेले आहेत, व्यवस्थित नाही आहेत, त्यामुळे जे रोजचे कपडे आहेत जीन्स वगैरे तेच घालत आहे आणि आणून असं ठेवत आहे की परत मला ते धुवायलासुद्धा भेटत नाहीत. तर असं सगळेच कपडे मी काढले आहेत, बघू शकता किती गबाळ झालेले कपड्याचं. आता एक 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 फोल्ड करून मी सगळे व्यवस्थित ठेवणार आहे आणि ठेवल्यानंतर किती दिवस राहतं काय माहिती. आणि कपाटाची अवस्था यावेळी अशीच झालेली आहे, कपाटसुद्धा मला काढायचं आहे. बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल. म्हणजे एक एक कामं करायचं म्हणलं की सगळी कामं आवरून मी करत बसते, त्यामुळे मला वेळ खूप लागतो. तरी पण फक्त किचनचंच आवरलेलं आहे, आणखीन भांडे मी गोळा करून ठेवलेले आहेत आणि कपडे पण राहिलेले आहेत. अगोदर मी हेच काढत आहे, कारण 3-4 दिवस झाला काढायचा विचार आहे, पण रोजची आपली जी घाई गडबड आहे ना तेही कामं आवरतच नव्हती रोजची, आणि हे काय होतच नव्हतं, याचा मुहूर्त लागतच नव्हता. फायनली आज याचा मुहूर्त लागलेला आहे. तर सगळे कपडे मी अशा पद्धतीनं फोल्ड करत आहे, म्हणजे किती साड्या एकावर एक ठेवलं आपण तर ते खराब होणार नाहीत. काय होतं ना, एक साडी घेतली आपण सगळी व्यवस्थित घडी करून ठेवतो आणि जेव्हाही घाई गडबड असते त्यावेळी ती एक साडी काढून घेतो, मग दुसऱ्या साड्या सगळ्या एकरामाळ होतात. तसं होऊ नये म्हणून फोल्ड अशा पद्धतीने करायचं. हे साडीचे जे कट असतात ना ते आतमध्ये करायचे अशा प्रकारे. तर बघा तुम्ही एकावर एक किती साड्या ठेवा आणि त्यामधली एक साडी कधीही काढून घ्या, दुसऱ्या साड्या खराब होत नाहीत, अस्तव्यस्त होत नाही, जशाला तशाच राहतात. फक्त घडी करण्याची पद्धत जी आहे ना ते अशी असली पाहिजे. तर कपडे कुठलेही, आता टी शर्ट असो पॅन्ट असो, त्याचे जे कटा असतात ना ते आतमध्ये करायच्या, म्हणजे ते खराब होत नाही, जशा प्रकारे मी करत आहे. तर अशा पद्धतीनं करून बघा, किती दिवस कपडे खराब होत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं दिनेशला सांगावं लागेल, दिनेश ना कुठलंच काही ठेवत नाही, एक वेळा घातलं की मग ते तसंच ठेवून देतो. तर असं एका मुलांमध्ये अशी सवय असते की ती सांगत जा, पण ती सवय आहे त्याच्या अंगात आहे ते गुण, त्यामुळे सुटत नाही. तर असं काही नाही की तो ऐकत नाही, सगळं ऐकतो, पण त्याला घाई गडबड कुठल्याही कामाची खूप असते, त्यामुळे त्या घाई गडबडीत तसं करत असतो. तिकडे टी शर्ट असो पॅन्ट असो नाईट पॅन्ट असो जीन्स पॅन्ट असो सगळे अशा पद्धतीने मी फोल्ड करत आहे, म्हणजे ते लवकर खराब होणार नाही. ते एक काढलं आणि दुसरं खराब होणार नाही, जशाला तसंच राहतं. फक्त त्याच्या कटा जे आहेत ना त्या आतमध्ये मी करत आहे अशा प्रकारे. आणि यावेळेस सगळे कपडे मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने ठेवणार आहे, म्हणजे हे लवकर खराब होऊ नये. म्हणजे काय होतं आहे ना, 8 दिवसाला एक वेळा अशा प्रकारे मी सगळे कपडे काढून फोल्ड करून ठेवते. यामध्ये भरपूर वेळ जातो, आरामात 2 ते 3 तास जातात. तर या वेळेमध्ये थोडासा वेळ जास्त लागला तर काही हरकत नाही. सगळे कपडे मी सेपरेट ठेवणार आहे. नाईट पॅन्ट एका कप्प्यात ठेवणार आहे आणि जीन्स पॅन्ट एका कप्प्यात ठेवणार आहे, टी शर्ट एका कप्प्यात. अशा प्रकारे ठेवलं तर हे, आणि साड्या तर यामध्ये मी ठेवणारच नाही, ती साईडला ठेवणारी जी अलमारी आहे इकडं वह्या पुस्तकं ठेवली तिथं थोडासा स्पेस आहे. तर साड्या जीही माझे कपडे आहेत ते सगळे मी तिथं ठेवणार आहे, स्टँडमध्ये ठेवणार नाही आहे. स्टँडमध्ये फक्त दीपक दिनेशचेच कपडे मी ठेवणार आहे. आणि दीपक सगळे कपडे रीतीने घेतो, रीतीने ठेवतो, व्यवस्थित घडी घालतो. त्याचे काम अगोदरपासूनच चांगलेच आहेत, म्हणजे कुठलंही अस्तव्यस्त करायला त्याला आवडत नाही, किंवा कुणीतरी केलं ते पण आवडत नाही, ओरडायला लागतो. पण दिनेशला अशी सवय आहे ना की त्याला घाई गडबड कुठल्याही गोष्टीची खूप असते, त्यामुळे असं होतं. असं इकडं अगोदर ही जी पिशव्या आहेत ते एका स्टँडमध्ये मी भरले, एकामध्ये कपड्याच्या पिशव्या आहेत आणि एकामध्ये कवर आहेत. आणि हे आपल्याला खूप उपयोगी पडतात, कुठेतरी घाई गडबडीत जायचं आहे आपल्याला त्यावेळेत आपल्याला कवर लागतात किंवा पिशवी लागते, भाजी वगैरे आणायच्या पिशवी लागते, मग हे खूपच इम्पॉर्टंट आहेत. तर हे पण मी फोल्ड करून खालच्या साईडला ठेवलेत. हे जे 2 कप्पे दिसत आहेत ना खालच्या साईडला, एकामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आहेत, कवर आहेत, आणि एकामध्ये मी कपड्याच्या पिशव्या ठेवलेल्या आहेत. तर हे सगळे मी अगोदर फोल्ड करून ठेवत आहे सगळ्या पिशव्या, नंतर हे सगळे कपडे ठेवणार आहे. तर बघू शकता स्टँडमध्ये जेव्हा होते हे अगोदर असं वाटत होतं की कपडे स्टँडमध्ये बसणारच नाहीत, खूप सारे उगाच ठेवलेले आहेत आम्ही. पण आता जेव्हा मी फोल्ड केले तर बघू शकता इकडं कपडे किती कमी दिसत आहेत. ज्या वेळेत आपण व्यवस्थित घडी घालून ठेवतो ना, कुठलंही काम असो, कपडे असो किंवा कुठलंही काम असो, आपण रीतीनं केलं ना ते काम बघा खूप छान वाटतं आणि कमी जागेमध्ये व्यवस्थित बसतं. पण ते कपडे असो भांडे असो काही असो आपण व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित दिसतं. पण आपण जिकडल्या तिकडं रानमाळ टाकलो तर घरभर किती मोठं घर असो आपल्याला ते पुरणार नाही जागा, असं वाटेल की कमीच आहे, आणखीन जागा लागणार आहे याच्यासाठी. पण नाही, कमी जागेमध्येच आपण व्यवस्थित ठेवलं तर ते छानही दिसतं, टिपटॉपही दिसतं आणि सगळे व्यवस्थित पण राहतात.
तर इकडं अगोदर मी पिशव्या ठेवलेल्या आहेत प्लास्टिकच्या, जे कपड्याच्या पिशव्या आहेत ते खालच्या कप्प्यात ठेवल्या आणि इकडचं जे कप्पा आहे तिकडं मी देवाचे कपडे ठेवलेले आहेत, म्हणजे देवाचे वस्त्र, आसन आहे, कपडे आहेत, नंतर यांचं सवळं आहे, दस्ते आहेत, ते एका कप्प्यात केलेले आहेत. आणि वरचे जे 3 कप्पे आहेत तिथं एकामध्ये टी शर्ट, एकामध्ये नाईट पॅन्ट, एकामध्ये जीन्स पॅन्ट अशा प्रकारे ठेवले. आणि शर्ट इथं ठेवलेले नाहीत मी. शर्ट अशा प्रकारे ठेवून आपण घडी घालून त्याची तर ते चोळामोळा होतात, इस्त्री जी केलेली असतात, त्यामुळे त्याला हँगरलाच मी अडकवणार आहे. फक्त टी शर्ट मी फोल्ड करून ठेवले. आणि जीही माझे कपडे आहेत, स्टॉल आहे, नंतर ब्लाऊज आहेत, साडी आहे, सगळं मी इथं ठेवलेलं आहे. जी पुस्तकं वह्या आहेत त्या जागी स्पेस आहे खूप सारा, तिथं व्यवस्थित बसले आहेत, म्हणजे व्यवस्थित घडी घातलो कमी जागेमध्ये खूप सारा आपण ठेवू शकतो. अशा प्रकारे बघू शकता इथं खूप साऱ्या साड्या आहेत माझ्या डेली यूजच्या, ते सगळ्या अशा प्रकारे मी फोल्ड करून ठेवलेले आहेत. आणि अशा प्रकारे ठेवलं ना, एक साडी घेतली यामध्ये दुसरी खराब होणार नाही. अशा प्रकारे म्हणजे कट आतमध्ये करायचं आणि घडी घालून ठेवायची. आणि बघा तुम्ही कधीच ती साडी बिघडणार नाही. जी आपल्याला पाहिजे, खालच्या साईडची पाहिजे ते पण आपण व्यवस्थित घेऊ शकतो, वरच्या साडीला काहीच होणार नाही. तर अशा प्रकारे मी सगळे कपडे ठेवलेले आहेत. आरामात 2-3 तास मला गेलेले आहेत. तुम्हाला खूप फास्टमध्ये दाखवलं मी, पण आरामात 2-3 तास मला लागलेले आहेत. पण बघू शकता खूप छान टिपटॉप बेडरूम वाटत आहे. तर बेडरूम सेट झालेला आहे. सगळे कपडे घडी घालून झालेले आहेत. नाईट पॅन्ट एका साईडला, म्हणजे जे कप्पे आहेत ना यामध्ये लाईन्सरी ठेवलेले आहेत. आता बघूया किती दिवस राहतात. म्हणजे तिने असं कसं असतं ना, काढतो आणि ठेवतो, नंतर कुणालाच भेटत नाही ते कपडे, असे ठेवतो. म्हणजे गोल गोल करायचं आणि खूप जायचं, नंतर ते दीपकलाही भेटत नाही आणि मलाही काही भेटत नाही, असं झालेलं होतं. आणि साड्या पण यामध्येच ठेवलेल्या होत्या मी, त्यामुळे जागाही थोडासा कमी वाटत होता. म्हणून आता साड्या मी इकडच्या साईडला ठेवलेल्या. तिकडे जे पुस्तकं वह्या आहेत ना तिथं मी साड्या ठेवलेत फोल्ड करून, म्हणजे त्याचे जे कट आहेत ना ते आतमध्ये केलो तर किती एकावर एक साड्या ठेवा तुम्ही. एक साडी काढून घेतली की काय होतं, सगळे खाली पडतात. पण हे अशा पद्धतीने ठेवलं तर एकी साडी खाली पडणार नाही, जी आपल्याला पाहिजे तेच व्यवस्थित भेटते आणि बाकीच्या व्यवस्थित राहतात. कपडे पण तसेच ठेवलेले आहेत, एक काढून घेतलं तर सगळे व्यवस्थित राहतील, रानवळ होणार नाहीत. पण आता बघूया, दिनेशला सांगणार आहे. त्याचं सवय झालेली आहे, त्याला ऐकत नाही, त्याला घाई गडबड खूप असते प्रत्येक कामाची, त्यामुळे तसं होत असतं. असं हे सगळे टी शर्ट आहेत, नाईट पॅन्ट आहेत, जीन्स आहेत इकडच्या साईडला अशा पद्धतीने ठेवले. आणि जी पिशव्या ज्या आपल्याला रोज लागतात, खूप गरजेच्या आहेत त्या पिशव्या, सगळ्या पिशव्या जी पाऊच आहेत सगळ्या मी ठेवल्यात, प्लास्टिकच्या आहेत. नंतर यामध्ये कपड्याच्या काही आहेत, जे आपल्याला कुठेतरी भाजी वगैरे आणायला जायचं आहे किंवा ऐन वेळेमध्ये कुठेतरी जायचं आहे, काहीतरी घालून न्यायचं आहे, आपल्याला वेळेत भेटत नाही, सगळ्या अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत, म्हणजे पटकन भेटून जावे. इथं सवळं आहे, जे देवाचे कपडे आहेत तिथं आहेत, आसन आहे, सवळं आहे, हे सगळे या कपड्यात ठेवलेलं आहे. आणि वरच्या साईडला आसन आहेत, बेडशीट आहे, नंतर हे जे आपले दररोजचे ब्लाऊज आहेत ते आहेत. आणि जी आता शाळेचे कपडे आहेत, म्हणजे आता हे काय कॉलेजचे युनिफॉर्म आहेत, हे घडी घालणार नाही शर्टावाला, कारण हे चोळामुळं होतात, तर याला हँगरला अडकवणार आहे अशा पद्धतीनं. तर झालेल्या कपड्याचं काम, कपडे धुवायचे ठेवले आणि अगोदर मी हेच करत बसले, कारण खूप अस्तव्यस्त होतं, खूप दिवस झाले मी काढावं म्हणत होती पण होत नव्हतं, ती कामं आपली खूप होत होती. असं एक वेळा फायनली हे झालेलं आहे, छानही वाटत आहे. म्हणजे असं वाटत होतं ना अगोदर की खूप पसारा आहे, खूप कपडे आहेत, तर बसणारच नाही त्या स्टँडमध्ये, पण जेव्हा आपण फोल्ड करून व्यवस्थित ठेवतो ना, किती कपडे असो बसतात. आणखीन जागा झालेली आहे, बघू शकता इतकी जागा आहे आणखीन या कप्प्यामध्ये. तर असो, चला आता कपडे धुवून घेते, खूप लेट झालेले, भांडे पण झालेत. कुठलं तरी एक्स्ट्राचे कामं केलो ना तर आपली जी डेलीची कामं असतात ते राहून जातात. तर अगोदर कपडे धुवून घेणार, इथे एक वेळा झाडू मारून घेते, थोडंसं कचरा कचरा वाटत आहे. आणि थोडेफार जे न घालणारे कपडे आहेत तिकडे ठेवले, हे पण एक बिंड वगैरे बांधून ठेवणार आहे, जे आपल्याला म्हणजे याला यूज कसं करायचं, कुठेतरी पाणी वगैरे पुसलं केलं हे लागणार आहे. तर अगोदर पूर्ण घरात झाडू मारून घेते, कचरा कचरा वाटतच आहे. आणि भांडे सगळे मी गोळा करून ठेवलेत, आता क्लिअर करणार नाही. अगोदर मी कपडे धुणारे, खूप लेट झालेला आहे आणि बाहेर ऊन पण येतं, यावेळीमध्ये खूप ऊन वाढलेलं आहे. आता थंडी आहे सकाळी, पण यावेळेत ऊन खूप आहे. तर असं पूर्ण बेडरूम छान सेट झालेलं आहे, बघू शकता, खूप छान वाटत आहे. कुठली तरी कामं केलो ना, वेळ गेला तरी काही हरकत नाही, पण नंतर खूप छान वाटतं, मनाला एक वेगळाच उत्साह असतो आपल्या की आपण इतकं काम केलेलं आहे आणि ते रीतीनं पण दिसतं. बघू शकता तेच कपडे आहेत, अगोदर कसं वाटत होतं आणि जेव्हा आपण फोल्ड करून ठेवलो त्यावेळेत किती छान आणि टिपटॉप वाटत आहे. तर झालेलं आहे बेडरूमचं काम, सगळं झाडून घेतलेलं आहे. किचन, बेडरूम, हॉलमध्ये तितकं काही कचरा वगैरे नव्हता. तर असं अगोदर मी कपडे धुवून घेणार आहे, कारण यावेळेत खूप ऊन आलेले बाहेर. आता पटकन कपड्याचं काम तितकं करून घेते आणि तासभर कपडे पण व्यवस्थित भिजले तर जास्त वेळ लागणार नाही. तर बाहेरचं मेन गेट अगोदर काढते, कारण पाण्याचे बकेट नंतर कपड्याचं बकेट नेताच येणार गेटच्या आतमधून, तर गेट मी अगोदर काढणार आहे आणि मग कपडे धुवून घेणार आहे. वातावरण असं आहे ना, कडक ऊन आहे, एकदम भयानक ऊन झालेलं आहे. इतके दिवस ऊन काय तितकं जाणवत नव्हतं, पण आता ऊन खूप आहे. आता शेवाई, पापड काय करायचं आहे ते आपल्याला करायला सुरुवात करावी लागेल, कारण गेल्या वर्षी असंच झालं, मला पापड घालायला मला मुहूर्तच लागेना, पाऊसच होता सारखा. आता यावेळी ठीक वाटत आहे, तर आमदा मी पापड लवकर घालणार.
तर दुपारचे 1 वाजलेले आहेत. कपडे धुवून झालेले आहेत, पण ऊन खूप आहे, खूप भयानक ऊन आहे. वरती येऊन कपडे घालून आलेले आहे उन्हामधनं. तर एकदम असं वाटत आहे ना, तर काहीतरी थंड खावंसं वाटत आहे आता. तर खरबूज आणून ठेवले आहेत. काल सोमवार होता, उपवास होता, तर 2-3 खरबूज यांनी पहिलेच आणून ठेवलेले होते. तर खरबूज खायला घेते. आणि किचनमध्ये थोडंसं अस्तव्यस्त आहे यावेळेत, काहीच काढले नाही, कारण कपड्याचं जे बाजार होतं ना ते काढत बसलेले होते. तर खरबूज अगोदर खायला घेते. 2 आणलेले, ते फ्रीजमध्ये ठेवणारे, छान गार होईल आणि एक मी खायला घेते निवांतपणे. खरबूज खाऊया, मग मी किचनमधला पसारा आवरणार आहे. थोडंसं अस्तव्यस्त झालेला आहे.